संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। 7 वर्षांपूर्वी घडलेल्या लोणावळा दुहेरी हत्याकांड प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। 2 विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने आरोपी सलीम शब्बीर शेखची निर्दोष मुक्तता केली आहे। पुराव्याअभावी शब्बीर शेखची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तर या प्रकरणातील दुसरा आरोपी हा अल्पवयीन होता। चोरीसाठी 2 विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली होती, मात्र चोरीचे आरोप सिद्ध न झाल्याने कोर्टाने आरोपीची सुटका केली। दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी 2.5 महिन्यानंतर सलीम शेख आणि आसिफ शेख यांना अटक केली होती। दुसरा आरोपी असलम हा अल्पवयीन होता, त्यामुळे त्याची तेव्हाच मुक्तता करण्यात आली होती। त्यानंतर 7 वर्षांनी सलीम शेखला कोर्टात हजर केल्यानंतर सोडण्यात आले। या प्रकरणात आरोपीला मोठी शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र चोरीचा आरोप सिद्ध न झाल्याने सलीम शेखची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। 3 एप्रिल 2017 रोजी ही घटना घडली होती। लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिकणारे सार्थक वाकचौरे आणि श्रुती डुंबरे हे दोघेही भुशी धरणाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या डोंगरामध्ये फिरायला गेले होते। त्यानंतर दोघांचेही मृतदेह INS शिवाजी जवळ सापडले। दोघांनाही विवस्त्र करून त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला होता। दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या होत्या। दोन्ही मृतदेहांचे हातपाय बांधण्यात आले होते। या प्रकरणाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी आक्रमक होत आरोपींच्या अटकेची मागणी केली होती। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची स्थापना केली होती। तपासादरम्यान पोलिसांच्या खबराने यातील एका आरोपीने दारूच्या नशेत काही जणांकडे हत्येची कबुली दिल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी 2.5 महिन्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली। चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिली होती। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।